जे आम्ही आमच्या गावासाठी केलं, साध्या साध्या गोष्टी केल्या, खूप सोप्या सोप्या केल्या, लाखांना लोक येऊन गेले. मला असं वाटतं 7-8 लाख लोकांनी आत्तापर्यंत गाव येऊन पाहिलं असेल. सगळे पुढारी आले, बरेच अधिकारी आलेत, शिवसाहेब आले, साहेबांनी स्वतः सांगितलं ट्रेनिंग काळात ते पण आले होते माझ्या इथं. जवळजवळ जेवढे नवीन अधिकारी लागले जाते हे सगळ्याला कंपल्सरी यावंच लागतं. तिथं पाहते, तिथं अभ्यास करते. पहिले ग्रामविकास मंत्री जयंत पाटील साहेब आले 3 वेळेस, आत्ताचे ग्रामविकास मंत्री पंकजाताई आल्या, धनंजय मुंडे साहेब आले, लोणीकर साहेब आले, मुनगुटीवार साहेब आले, माननीय शरद पवार साहेब आले, आदित्य ठाकरे साहेब आले, आणि एकही पुढारी 50 लाखाच्या खाली वापस गेला नाही. हा हे सत्य आहे सर, सगळ्यांनी पैसे दिले आणि आम्ही एकालाही मागितले नाही, पत्र दिलं नाही, कोणाला निवेदन नाही, कोणाला बोलवलं नाही. आणि एवढे पुढारी आले तर कशाच्या उद्घाटनाला आले नाही, आम्ही काही कार्यक्रम ठेवला नाही. हेच बिचारे आले, गाव कुठे सापडीत आले, एवढे पैसे दिले. याचा एक अर्थ मला हे मुद्दाम सांगायचं कारण एकच, आम्ही जर चांगले असू, आम्ही जर आमच्या कामावर प्रेम करत असू, तर अधिकारी काय पुढारी काय कोणी वाईट नाही आहे. आपल्याकडे प्रॉब्लेम का आहे, आम्ही चांगले नाही, आम्ही लोकांना नाव ठेवतो आणि मग आमचा विकास रोखतो. म्हणून माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, आता जग सुधारायचं, मोठाले पुस्तकं वाचायचं आणि मोठाले ग्रंथ वाचायची गरज नाही. आता एकच काम करायचं, मी कसा आहे, मला काय करायचं, बस एवढंच करायचं आहे. आता आपण आता लय थकलो तुम्ही आम्ही सगळे, आता वाचून वाचून ऐकून ऐकून अहो विश्वास बसत नाही, डोकं फुटायची बारी आली रोज ऐकून ऐकून. आता फायदा काहीच होत नाही. म्हणून हे सगळं सोडून द्यायचं. आता आम्ही आमच्या पुरतंच करायचं, माझाच विचार करायचा, मी कसा आहे, मी कुठं आहे, मला काय करायचं. मग मी सरपंच कशाला झालो, मी इथे जन्माला कशाला आलो, मी लग्न कशाला केलं, माझाच विचार करा, मला काय करायचं ते ठरवा. तुम्हाला सगळे उत्तर सापडतील असं माझं मत आहे. ही राजकीय GR 309 योजना आहे शासनाच्या. 25 वर्ष झाले मला तिथे, मी रात्रंदिवस काम करतो, मला दुसरं काम नाही. नीट आहे का, 25 वर्ष रात्रंदिवस काम करतो मी. देवाचे उपकार आहे, मला पोरगं नाही, शेती नाही, दुकान नाही, ट्रॅक्टर नाही, धंदा नाही, काही नाही. उपकार आहे म्हणतो मी, ज्याला आहे त्यांना त्याचं पाहून घ्या, त्याचं काय चालू आहे. देवाचा आणखीन एक उपकार आहे, मला 5 पोरी आहेत, 5ही पोरीचे लग्न झाले, ज्याच्या त्याच्या घरी हे लेकर बाळ आहे, काहीच नाही, दोघंच हे घरात, काही टेन्शन नाही. एवढे पुरस्कार मिळाले, एवढे अधिकारी आले, एवढे लोक आले, मला अर्धी ग्रामपंचायत कळली. मग आता तुम्हाला किती कळले असेल तुम्ही तुमचं पहा. त्याच्यात एक नवीन फॅड निघालं, 2 वर्ष तू राह 2 वर्ष मी राह. अरे हे तर पागलपणाचा धंदा आहे. ते काय बापाचा सातबारा आहे का वाटे करायला, तू घे काही मला दे काही. 25 वर्ष राहून जर आम्हाला पूर्ण ज्ञान होईना, पूर्ण सेवा देता येईना, तर 1-2 वर्षात तुम्हाला कसं काय करता येईल. हे मोठेपणासाठी, फुगीरपणासाठी जागा नाही आहे ती. सरपंचाला माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सरपंच कशाने झाले हेच तुम्हाला माहित नाहीये. मी कशाची शपथ खाऊन सांगतो, तुमच्या आईची कूच चांगली आहे म्हणून तुम्ही सरपंच झाले, लक्षात ठेवा. त्याला तुम्ही कोणामुळे सरपंच नाही झाले दुसऱ्या, आणि त्याला डाग लागून देऊ नका. कोणी म्हणत असं दारू पाजल्यानं सरपंच झालं, पैसे वाटल्यानं झालं, भाजपचा होतं म्हणून झालं, काँग्रेसचा होता म्हणून झालं, सब खोटा आहे. आपल्या देशातल्या लोकशाहीत तुम्हाला कोणत्याही पदावर बाकीच्या साह्यानं जाता येतं. सरपंचच एक असं पद आहे का याला पूर्व पुण्य आईबाप स्वतःच कर्तव्य लागतं, दुसऱ्याचं नाही. खासदार कोणी होते साहेब, तिकीट दिलं की झालं खासदार. सरपंचाचं तसं नाही, याला पूर्वपुण्यच लागतं, तुमचं कर्तृत्वच लागतं. आणि आत्ता ते दिवस आले तुमच्या हातात. पहिले तरी अडचणी होत्या, आता डायरेक्ट सरपंच आहे. मी लय दिवस झगडत होतो त्याच्यासाठी, यश आलं. अजून बऱ्याच अडचणी आहे ग्रामपंचायतमध्ये, त्याच्यावर आम्ही आमच्या परीनं जिथं जेवढं होईल तेवढं सरकारकडून सोडायचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमच्याच गावचं करा. आम्हाला सगळ्या संतांनी, राष्ट्रपुरुषांनी, गाथ्यांनी, सगळ्यांनी हेच सांगितलं. आत्ता जो सप्ताह चालू आहे ना, इथे ज्यांनी जागा दिली, सप्ताह चालू आहे, म्हणजे मला खूप आनंद झाला की त्यांनी ती जागा दिली. सप्त्यात आपल्याला इथे
बोलण्याची संधी दिली, तुम्हाला येण्याची परवानगी दिली, पण यांना तरी काय करायचंय? तेच करायचंय. समाजाचे कल्याण म्हणजे काय? त्यांना तेच करायचंय, तुम्हाला तेच करायचंय, आम्हाला हेच करायचंय. पण आपले एकमेकाकडे तोंड नाही, कोण काय बोलतो आम्हाला कळत नाही. हे पहा, रात्री पण कीर्तनात समाज सुधारायचा आहे, आज दुपारा पण तेच काम आहे. रातची जे होते ते दुपारा आले नाही, दुपारा जे होते ते रात्री नाही. याचा अर्थ काय होतो? की आमचा एकमेकात मेळ नाही. काम एकच आहे दोन्ही बी आहे. तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं, तुकडोजी महाराजांनी तेच सांगितलं, ज्ञानेश्वर महाराजांनी तेच सांगितलं, संतांनी दुसरं काय सांगितलेलं? हेच सांगितलेलं आहे. पण आमच्यापर्यंत योग्य मार्गाने पोहोचलं नाही, आम्हाला त्याचा अर्थ कळाला नाही. 400 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे म्हणे. आत्ताच पुढारी झाडं लावायची म्हणते, आणि ते बी महाराज सोयरे म्हणले, सोयरे वनचरे म्हणले. खरं बीड जिल्ह्यात जेव्हा जेव्हा मी येतो मला लय आनंद होतो. मी शिवसाहेबाला पण बोललो, मला बीड जिल्हा का माहिती काय, मला लयच आनंद होतो. इथे इतके चांगले लोक आहे, माई शपथ खाऊन सांगतो मी वारकरी संप्रदायात उपजात जन्माला आलेला माणूस आहे. 3 पेढे आहेत त्याने. मला 5ही मुलीची शपथ खाऊन सांगतो, मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही, हरामाचे 10 रुपये खात नाही, खोटं बोलत नाही. याच्यासाठी सांगितलं की मला बीड मनापासून आवडतो. त्याचे कारण अनेक आहे. इथे एवढे इमानदार लोक आहे, इथे एवढे शिकलेले लोक आहे, इथे एवढे वारकरी लोक आहे, इथे एवढे कष्टाळू लोक आहे, पण 2-5 थोड्या हलकटानं पुरा जिल्ह्याचा नाश काढला असं मला वाटतं. मनापासून आवडतं मला बीड जिल्हा, मनापासून. तुम्हाला सांगू, मला माझ्या चांगल्या यशात सुद्धा बीड जिल्ह्याचा हिस्सा आहे. काय सांगावं तुम्हाला, खूप अधिकारी बीडचे मला चांगले भेटले, आम्हाला चांगलं मदत करून गेले. 2005ला प्रत्येक खातेदाराला 5-5 हजार रुपये बँकेचं कर्ज काढून संडास बांधलेलं माझं गाव आहे. 2005ला तुम्ही ध्यान करा, 2005ला प्रत्येक घराने 5,000 रुपये बँकेचं कर्ज काढून संडास बांधलं, हागणदारी मुक्त झालं. आणि आता 15 वर्षाच्या बाद 12,000 रुपये सरकार देऊन बी गाव हागणदारी मुक्त होत नसन. ते 5-5 हजार रुपये द्यायला हातावर दिले होते एका बँक मॅनेजरना, महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजरना. नुसतं 8 वर 1 सही केली, ते कर्ज दिलं. ते मॅनेजर बीड जिल्ह्याचे होते. म्हणून म्हणलं मी, मला बीड जिल्ह्याच्या लोकांनी खूप मदत केलेली, खूप. मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, कुणाच्या भरोश्यावर बसू नका. 700 वर्षापूर्वी आम्हाला ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, आपली आपण करा सोडवणूक. तुम्ही तुमच्या गावची सोडवणूक करा, तुम्ही तुमचं काम करा. काय करायचंय आम्हाला? प्यायचं पाणी चांगलं पाहिजे, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवलं पाहिजे, झाडं पाहिजे, संडास चांगला वापर पाहिजे, मुलाचं शिक्षण पाहिजे. 6वं एक काम आहे, घरात आई वडिलांनी नवऱ्या बायकोनं गोडीनं राहिलं पाहिजे. आता कोणी सरपंच विचारेन, साहेब नवऱ्या बायकोनं गोडीनं राहायला बी काही सबसिडी निघाली का? म्हणू शकते. आता लोकांना सबसिडी शिवाय काही पर्याय नाही, योजनाशिवाय काही पर्याय नाही. आम्हाला जगायचं. 84 लाख जीव आहे जगामध्ये, 84 लाख. कोणाला सबसिडी नाही आहे, कोणालाच योजना नाही, याला जगते आराम करायला आहे, तरी याला परत नाही. तुम्हाला अजून एक वाईट गोष्ट सांगतो, वाईट शब्द मी ऐकायला तुम्हाला जड जाईन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं राज्य चांगलं होतं का आताचं राज्य चांगले आहे? या 70 वर्षात जरा चांगला विचार केला तर प्रत्येकाचं उत्तर निघेल, ते राज्य चांगलं होतं. मग मला सांगा, त्या काळात एकतरी योजना होती का? आता 309 योजना आहे. 309 दम लागतो सांगता सांगता. एका मीटिंग मध्ये मी म्हणलं 309 योजना आहे, एक आमदार साहेब बसले होते, ते म्हणे खरंच आहे का 309? म्हणलं काय तोंड एवढा याच्या पुढे? आता अरे तुम्हीच काढल्या ना म्हणलं त्या. तुम्हाला मी शपथ खाऊन सांगतो, या योजनामुळे बी 50% आमचा विकास रोखला. यानं ज्यादा वाटोळं झालं, काही गरज नसताना काढलं होय. जो तो ज्याचं त्याचं जगला असताना, पण माणसाला या कोबड्या घ्यायची सवय लागली ना. माझ्या इथे काही महिला अशा आहे, शेवंतबाई गायकवाड, मालमबाई कारले, ममताबाई मुचक, शेख जमीलाबाई, हे विधवा महिला आहे, यांना मुलगा नाही, यांना शेती नाही, मजुरी करत्या. यानं 15 वर्षापूर्वी कर्ज काढून संडास बांधलं. कुठं लागलं त्याला काय?
तीच बाई आज रोजाना जाती तर बिस्लरी बाटली बागलात घेऊन जाती. ग्रामपंचायत आरोचं पाणी मोफत देतं 20 लिटर. 4 प्रकारचं पाणी माझ्या इथं, साधं पाणी वेगळं, मध्यम पाणी वेगळं. 20 लिटर आरोचं पाणी एका घराला रोज, आणि आंघोळीला 5 ते 8 सकाळी गरम पाणी येतं नळाला. अहो मला तर वाटतं भारतात का कोणी गरम पाणी देत नसेल. ग्रामपंचायत देऊ शकते. आम्हाला लाकडं तोडू नका सांगणारे लई गुरुजी आहे, पण चुलीत काय घाला कोणताच गुरुजी सांगत नाही. म्हणून समाजाला नेमकं काय करायचं हे शिकवायची गरज आहे. माझी सरपंच ग्रामसेवकाला हात जोडून विनंती आहे की तुम्ही त्या गावचे मायबाप आहे, तुम्ही त्या गावचे विठ्ठल रुक्मिणी हे लक्षात ठेवा. सरपंचांना नाराज व्हायचं नाही, ग्रामसेवकांनाही नाराज व्हायचं नाही. मनापासून काम करा, हातात हात घालून काम करा आणि ग्रामसेवकाला जीव लावा. मी कायम सांगत असतो, तुम्हाला 33 कोटी लोक देवाचं दर्शन घ्यायचं असलं तर ग्रामसेवकाचं पोट फाडून पहा. तुम्हाला दुसरीकडे ते कुठे कोणत्या देवाचं दर्शन व्हायचं नाही. 33 कोटी देवाच्या पोटात आहे. म्हणून ह्या माणसाला सांभाळून घ्या, समजून घ्या, त्रास देऊ नका. ग्रामसेवकाच्या पाठवून हात फिरा. ग्रामसेवक गावात ऑफिसला आलात, 1 कप चहा पाजा. दुखत नसलं तरी त्याच्या बायकोचं बरं आहे की विचारा. कारण करता का आपलं काम त्याच्याशी आहे ना. त्याच्याशी गोड बोला, त्याला का पिसाळला आणि केलं, मग तो म्हणतो मला पंचायत समितीला मिटिंग आहे, मोबाईल बंद. हा त्याचा दोष नाही साहेब. फोन कायम बंद होईन. एखादा चुकून मुकून लागला एखाद्या वेळेस कधी, ते अंदाज पाहिजे कोणाचा आहे, धोरणे असलं तर बरं आहे. नाही तर त्याला सांगा मावशी वारली, मी राखील चाललो, मी फलाण्याच्या मौतील चाललो. पुरे पाहुणे मारून टाकले त्यानं. एक पाहुणा ठेवला नाही, एक पाहुणा. हे का करतो ग्रामसेवक? आम्ही त्याला तसं करायला भाग पाडतो. म्हणून माझी हात जोडून विनंती आहे, ग्रामसेवकाला जीव लावा, तुम्ही जीव लावा. ग्रामसेवकाशिवाय शक्यच नाही. हे दोघं नाही एकाच ठिकाणी बसलं पाहिजे. बरं त्याला पूर्ण माहिती आहे, सरपंचाला किती माहिती आहे. 25 वर्षात मला अर्ध नाही कळलं, तुम्हाला किती कळलं असेल. मग हे कसा मेळ खायचा? म्हणून ग्रामसेवकाचा सल्ला घ्या. ठीक आहे, अधिकार तुमचा वापरा, निर्णय तुम्ही घ्या, पण विचार तर त्याचा घेता का नाही. हे काय करायचं साहेब, हे कसं करायचं, हे कोणत्या नियमात बसायचं, हे कसं केलं होतं का, याला काय करायचं. मग त्याच्यासाठी स्मार्ट व्हिलेज मध्ये भाग घ्या, संत गाडगे बाबा मध्ये भाग घ्या. तिथे तुम्हाला शिकायला मिळतं, पुरस्कार बी मिळतो, पैसे भरावे लागत नाही. सगळे रस्ते प्युअर ब्लॉकचे आहे. गावात रस्त्यावर घरापुढे फळाची झाडं लावलेली आहे मी. सीताफळ आहे, पेरू आहे, नारळ आहे. रस्त्याला प्युअर नारळ तोडून खाते गावात. विश्वास बसत नाही, एकदा येऊन पहा. स्मशानभूमीत 110 जांभळीची झाडं आहे. मला एक जणांनी विचारलं, एवढ्या जांभळी काऊन लावल्या हो स्मशानभूमीत? म्हणलं मी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की माणूस जांभूळ पडलं ना, जांभळी झाडाखाली झोपला, त्याच्या तोंडात पडलं पाहिजे तेव्हा तो खाईन. तर मी असा विचार केला, बा जर इकडे इकडे तोंड असलं तर मग कसं व्हायचं, म्हणून दाट लावलं 110. मग कुठं झोपला त्याच्या तोंडात पडलं पाहिजे. ते इतका माणूस आनंदी झाला. मी गावगाव जातो, लोकांना सांगतो फळाचे झाडं लावा, तर लोक म्हणते आमच्या गावची पोर ठेवायचे नाही. अहो पोरासाठीच लावायची फळाची झाडं. एवढा जर पोराचा कटाळा आहे तर तेवढं कुठं केलंच कशाला? मग काय गरज होती त्याची? काय गरज होती? अरे आमच्या पोराने सीताफळ खाल्ले, पेरू खाल्ले, जांभूळ खाल्ले, आमचं काय बिघडलं? आणि पैसा शासनाचा. म्हणजे आमचे विचार कुठं आलं तुम्ही विचार करा. मला हे सांगायचं कारण पहा, शासनाच्या योजनेचा फायदा गावातल्या लोकांना मिळतो, आम्हाला जळजळ होती म्हणल्यावर आम्ही माणूस राहिलो का? 24 तास लाईट आहे माझ्या इथं, सेपरेट सबस्टेशन आहे गावाला. वीज चोरी नाही, वीज बिल थकबाकीत नाही, सगळ्या शेताला रोड आहेत. 100% लोक टॅक्स भरते. टॅक्स भरणाऱ्याला अजून एक सुविधा आहे, मोफत पिठाची गिरणी आहे वर्षभर. इथं महिला मंडळ बसलेलं आहे. ग्रामपंचायतीने टॅक्स भरणाऱ्याला आणखीन काय सुविधा दिल्या वर्षभर माहिती आहे? सगळ्या डाळी काढून देतो आम्ही मसनीना, सगळे मसाले काढून देतो वर्षभर, पापड करून देतो वर्षभर, शेवाय करून देतो वर्षभर, बटाटा चिप्स करून देतो वर्षभर, आणि कोणत्याही धान्याचं तेल काढून देतो वर्षभर ग्रामपंचायत.
हे ग्रामपंचायत हे काम करू शकते किंवा ग्रामपंचायतचे काम हे आम्हाला असं वाटतच नाही, आम्ही विचारच करीत नाही. मी आता एक ट्रॅक्टर घेतला, 10-15 दिवसांनी मोठा ट्रॅक्टर आहे 11 लाखाचा, सगळ्या गावची शेती करायला कमी रेटमध्ये करा ना, काय फरक पडतो. आम्ही अजून ते 8 रहिवासी याच्या बाहेरच जाईन. बघ त्याच्यातच आहे. अहो ग्रामपंचायत काही पण करू शकते. मी नाशिक जिल्ह्यात एका ग्रामसेवकाला सरपंचाला असंच सांगितलं होतं, मी म्हटलं कोणताही धंदा करा. सहज निघलं होतं, म्हणलं पेट्रोल पंप साठी अर्ज करा, जागा असेल तर मिळवा, पेट्रोल पंप घ्या तुम्ही. अर्ज केला त्यांनी, केलं अप्लिकेशन. माझी पक्की गॅरंटी येत आहे ग्रामपंचायतला पेट्रोल पंप मिळणारच आहे. आम्हाला धंदे करायचे, आम्हाला कामं करायचे, उत्पन्न वाढवायचं आणि त्या उत्पन्नातून लोकांना सुविधा द्यायच्या. काय आहे त्याच्यात? काहीच अवघड नाही ना. हो, हेच सांगण्यासाठी आम्ही रोज कुठे ना कुठे जातो. कलाम साहेबांनी शपथ दिली होती तेव्हापासून जातो. 4000 गावामध्ये गेलो असं ना आतापर्यंत. 15 लाख किलोमीटर प्रवास झाला माझा. 7-7, 8-8 दिवस घरी जाणं होत नाही, पण घरी काही कोण नाही लफडं म्हणून बरं आहे. रात्री बायको फोन करते, एकदा चौकशी करती, सकाळी एकदा चौकशी करती, ना चहा घेतली का, गोळ्या घेतल्या का. आपण जर हाव म्हणलं मग ती कपाळाला ठपका मारून घेते. म्हणजे हाय बा आपला माणूस आहे काय, कुचकलं नाही याचा. सगळ्या राज्यात जातोय. मी गर्व म्हणून सांगत नाही, मी वस्तुस्थिती मांडतो तुमच्या पुढे. शिवसाहेब बोलत होते तेव्हा मला फोन आला. कुठून आला माहिती आहे? जम्मूला 4 दिवस आणि काश्मीरला 4 दिवस बोलवलं. 7वी शिकलेलं पोरग तुमच्या मराठवाड्यातलं, जिल्हा परिषदच्या शाळेत शिकलेलं, तिकडे काही नापास करीत नाही म्हणून 7वी झालेलं हे ग्रामपंचायत सदस्य केंद्र सरकार मार्फत जम्मू काश्मीरला बोलू राहिले. तिथे चांगलं काम करण्यासाठी काय करू शकतो सरपंच सदस्य माहिती आहे? काही होऊ शकतो. करणी करे तो नराचा नारायण म्हणते ना, ते यालाच म्हणते. नारायण म्हणजे काय 4 हाताचा नारायण 10 मुंडक्याचा नारायण राहतो का? आम्हाला ना समाजकार्य कळलं नाही ना आम्हाला परमार्थही कळला नाही. आणि आमच्या गुरुजींना आम्हाला कधी कळून द्यायचा प्रयत्न केला नाही. आम्हाला चुकीचं शिकवलं, चुकीच्या रस्त्यानं नेलं, अर्धवट शिकवलं, म्हणून प्रॉब्लेम झाले हे सगळे. त्याच्यासाठी आमचा गुरुजी चांगला पाहिजे. आता चांगला गुरुजी तर बाजारात भेटत नाही, मग याला काय इलाज आहे? आपणच होय आपला गुरु. तुम्ही कोणत्याही गुरुजीच्या, कोणत्याही पुढाऱ्याच्या, कोणत्याही अधिकाऱ्याच्या भरोश्यावर बसू नका. तुमचा तुम्ही गुरु व्हा. त्या बीड जिल्ह्यात एवढे अधिकारी हो, त्यांचं तुम्ही मदत घ्या. खूप चांगले पोर आहे तुमच्या जिल्ह्यात. मी परवा चंद्रपूरला गेलो होतो, तिथे ढाकणे साहेब म्हणून PI होते, कार्यक्रमाला आले होते. अहो एवढं भारी बोलणं, एवढे विचार चांगले त्यांचे. तुमच्या तालुक्या औरंगाबाद बीड तालुक्यातलेच खूप अधिकारी आहे, खूप. आणि तुम्ही अधिकाऱ्याकडे जा, इथल्या अधिकाऱ्याकडे जा, तुमच्या अधिकाऱ्याचा सल्ला घ्या. अधिकारी लय मदत करते. मला अधिकाऱ्यांनी लय मदत केली. जे नियमात बसत नाही ते नियमात बसून देते, हा ना. आणि त्यांच्या संग पंगा घेतला ना तर नियमात असलं तरी नियमाच्या बाहेर काढी देते. म्हणून अधिकाऱ्याच्या संगत पंगा घ्यायचा नाही. साहेब म्हणायचे, त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा. करा तुम्ही मनापासून करा. आमचं BDO असन, शिवसाहेब असन, डिप्टी शिव असन, सगळ्या विभागाचे असतील, लय मदत केली, भयानक मदत केली मला. अहो विचारायचे मला फोन करून, साहेब तुम्हाला हे पाहिजे का, तुम्हाला हे योजना घ्यायची का. म्हणजे अधिकारी पण चांगले राहते ना. आपण चांगले आहे ते सगळे चांगले, पुढारी चांगले, आमदार चांगले, खासदार चांगले नाही असं नाही. आपण त्याच्यासाठी चांगले व्हायला पाहिजे. आपण त्यांचे वाईट गुण चर्चेत आणतो, वाईट गुणावर चर्चा करतो, वाईट गुण रोज पेपरात वाचितो. आपल्याला तेच दिसतं ना, आपण तसंच वागायचा प्रयत्न करतो. आमदार खासदाराच्या गोष्टी, मंत्र्याच्या गोष्टी वेगळ्या आहे. सरपंच असं करून करून काय करीन, खाऊन खाऊन काय करीन. ग्रामसेवकाला माझी हात जोडून विनंती आहे की ते एकदा सदस्याला समजून सांगा, इथं काही खायची लुटायची जागा नाही. काय खाते काय मिळेल हो. कोणतं सरपंच पैशावाला झाला खाऊन खाऊन. अहो सगळ्यांना बापदादाचं जिंकलं ते नुसतं पोकळ मोठेपणा येतो. म्हणून न खाता चांगल्या गावासाठी आम्ही करू शकतो, सुविधा देऊ शकतो. या प्राथमिक सुविधा द्या ना. प्यायला पाणी चांगलं पाहिजे. काय अवघड आहे त्याच्यात? संडासचा वापर अवघड काय आहे? झाडं लावणं काय, याला लय पैसे लागत नाही. पोराचे शिक्षण, वापरलेलं पाणी जमिनीत जिरवणं, हे का करायचं माहित नाही. 1 पिढी 9 पिढ्याचं पाणी बर्बाद करते. दरवर्षी दुष्काळ दुष्काळ म्हणू राहिले, पाणी खाली खाली चाललं. नाच किती करतो माहिती आहे आम्ही. 2000 लोकसंख्येचं गणित असलं तर तुमच्यावर कागद पेन आहे, तुम्ही पहा ते पाणी घेते किती, नाश करते किती.
एक माणूस खेड्यातला जरी असला तर मिनिमम 50 लिटर पाणी घेतो. आंघोळीला 50 लिटर पाणी घेतलं, आंघोळीला किती चिटकलं आणि वायाला किती गेलं? कपडे धुवायला 15 लिटर पाणी घेतलं, कपड्याला किती चिटकलं आणि वायाला किती गेलं? भांडे धुवायला 15 लिटर पाणी घेतलं, भांड्याला किती चिटकलं, वायाला किती गेलं? अहो 45 लिटर वायाला घेतलं 50 लिटर पैकी. मग पाणी घ्यायचं नाही का? आम्ही जरूर घ्या, पण वापरलेलं पाणी जमिनीत जिरवा पुन्हा. त्याला 2,500 रुपये देते सरकार. खरं सांगा, ते खड्डे करायला 2,500 रुपये लागते का? बरं रोज काही काम आहे का त्याच्याशी? काहीच नाही ना. एक प्लास्टिकचा ड्रम घ्या झाकणाचा, एक खड्डा करा, एक पाईप जोडून द्या त्याला आणि त्या ड्रमला छिद्रे पाडा. 1,000 रुपयाचा ड्रम येईल, 200-400 रुपयाचे खड्डे होईल, 1,500 रुपयात तुमचं सोच खड्डा होऊन जाईल. 1,000 रुपये तुम्हाला खर्चाला राहील. पण आम्हाला योजना कशी घ्यायची ते कळत नाही, त्याचा फायदाही कळत नाही. आमच्यात बेबनाव नाही, सरपंच सदस्यात बेबनाव नाही. 8-8, 9-9 सदस्य कशाला पाहिजे? मी आता सरकारकडे मागणी, मग 5च्या वर ठेवूच नको, हे खलकवत. हा ना, काय आपल्याची सारे पण आता बोलू नये बोलायची गोष्ट आलं या. काय करते? काय केलं तर 5 वर्षात मग ग्रामपंचायत माहित नाही, कधी जात नाही. ग्रामसेवकच धाडते शिपायला, घरून मिटिंगचे सह्या आणतात. हे लपून चालत नाही साहेब, हे सत्य गोष्टी आता ह्या. किती दिवस लपायच्या हे आता? काय ते? आता तुमचं औषध तुमच्या घरी नाही सापडलं एवढ्या दिवसात लोकांना, मला कसं सापडत? कळलं की नाही? तुमचं औषध तेच म्हणलं मी तेच सांगितलं. तुमच्या घरच्याला नाही सापडलं, तुमच्या गावातल्याला नाही सापडलं, मला कसं सापडलं तुमचं औषध? मी तेच सांगून राहिलो. मी मागे सरकलो 2 पावलं. तुम्हाला औषधच नाही जगात, तुम्हाला नाही बाबा. बस बस, लिमिट ठेवली, इज्जत ठेवली, खाली बसा. जेवढा वरून काळा आहे त्याच्यात आपट आतून काळा. 4,000 गावात गेलोय साहेब, रोज रात्रंदिवस हिंडतोय. 15 लाख किलोमीटर प्रवास आहे, सगळ्या तयारीनिशी असते. मजाक नाही आहे काय? सुरुवातीपासून मी काय बोललो ध्यान करा. मजाल नाही कोणाची बोलायची हे शब्द. एकटा भास्कर पेरे बोलू शकतो, कारण काम केलेलं आहे. पोरीची शपथ खाऊन सांगितले, मी कधी खोटं बोलत नाही, हरामाचे 10 रुपये खात नाही. या 2 गोष्टीवर माझी ताकद आहे. भले भले गार झाले, मला त्याच्याशी घेणंच नाही. प्रश्न माझा तो नाही, तुम्हाला इलाजच नाही. तुमचा बीड जिल्ह्यातला आत्ताचा सैनिकचा पोरगा आहे, माझ्याकडून नंबर घ्या, बीड तालुक्यातलाच आहे. परवा दिवशी मला फोनवर बोलत होता, पहा सुट्टी काढून येणार आहे माझ्याकडे, जाताना नंबर घ्या त्याचा. तुमच्या इथलाच पोरगा आहे, त्याने युट्यूबवर तिथे बॉर्डरवर ऐकलंय भाषण आणि गाव पाहिलं. तुमची भावना जी आहे ना साहेब, तिला सलाम आहे, पण तुमचा रस्ता जो आहे ना तो चुकीचा आहे, लक्षात ठेवा. आम्हाला मुखपाट आहे, आणि ज्याला माणसं कळते तो सरपंच होऊ शकतो, दुसरा नाही. आणि मी 5 वेळेस सरपंच झालो. किती माणसं कळत असेल मला? मी माणूस पाहिल्यावर नखापासून केसापर्यंत ओळखितो. सरपंच इतका हलकट माणूस ह्या गावात जन्माला आला नाही देशात अजून. नंबर 1चा हलकट राहतो सरपंच, आणि मी 5 वेळेस सरपंच झालो. किती हलकट असेल? भयानक डेंजर माणूस असतो सरपंच, भयानक. हो साहेब, नवऱ्याचं मतदान एकीकडे, बायकोचं मतदान एकीकडे करतो. ती काही साधी गोष्ट आहे कधी? काही ही कला दुसऱ्याला नाही येऊ शकत, ही त्यालाच येऊ जाणी. पण ती कला, ते शस्त्र तो ग्रामविकासासाठी वापरत नाही, हे सगळ्यात मोठं दुःख आहे. नाही तर त्याच्याकडे लई ताकद आहे, भयानक ताकद आहे साहेब. निवडणुकीच्या काळात पहा, रात्रात झोपत नाही ते. बीडला ने, पाटोद्याला ने, तालुक्याला ने, रात्री ने, काळ्या पिवळीत घाल, साडूला फोन कर, मेवण्याला फोन कर, माळकराला दारू पाजली तर होता ना, काय होतं घे म्हणे. एवढा डोकेबाज सरपंच आहे, त्याला विकास काही यायचा नाही का? येऊ शकतो, पण तो करत नाही, तो घाबरतो. सगळ्यात आमच्या सरपंचाचं घाबरणं कुठं आहे माहिती आहे का? पुढच्या वेळेस लोक मला निवडून देतील का नाही, याला घाबरते सरपंच. कशाला पुढच्या वेळेसची वाट पाहता? 5 वर्ष तुमच्या हातात आले, करून मोकळं व्हा ना. आणि पुढच्या वेळेस जरी गावानं निवडून द्यायचं ठरवलं तुम्हाला, पण वरच्यानं फारम भरूस तर ठेवलं पाहिजे ना. तो कधी तिकीट कापून घेईन तर पता लागून द्यायचं नाही. मग आहे त्या काळात चांगलं करा.
योगायोगाने आज महिला मंडळ आहे, महिला मंडळाची साथ घ्या. यांच्याकडे फार ताकद आहे, शक्ती आहे. गावागावात तिचा उपयोग करा. महिलाला लक्ष्मी म्हणलं जातं, आम्हाला लछातरी म्हणते का? नाही म्हणत. यांचा उपयोग करून घ्या गावासाठी. सगळा त्रास महिलाला आहे गावात. टोटल जेवढा ग्रामपंचायतचा संबंध हा महिलाशी निगडीत आहे. म्हणून यांचा पण सहभाग गावागावात घेतला पाहिजे. अजूनही संडास वापर कमी आहे. अहो तुम्हाला सांगतो, 2 मिनिटं उशीर झाला, रक्त लघवी खराब होतं. संडासला जायला उशीर झाला तर म्हणून ते घरात पाहिजे. जेव्हा जायचं तेव्हा जाता आलं पाहिजे. तुम्हाला एक उदाहरण सांगतो, गंमत म्हणून तुम्ही पहा. माशी असते, माशीला 6 पाय असते आणि एका माशीच्या पायाला 6000 जंतू चिटकते. एका माशीच्या पायाला 6000 आणि 6 पाय राहते तिला. ती माशी जर कोणाच्या संडासवर बसली आणि उठून आली आणि आमच्या भाकरीवर बसली तर आम्ही काय करतो? भाकर खातो का फेकून देतो? खातो ना. मग तुम्हाला आता उलट याचं अपोजिट उदाहरण सांगतो. समजा स्वतःच्या संडासमध्ये सुईचं टोक बुडिलं, टाचणीचं स्वतःच्या संडासमध्ये, आणि ते भाकरीला लावलं, ती भाकर आपण खाऊ का? काऊन? आता सुईचं टोक मोठं का 6 पाय मोठे? मग ते खातो हे नाही खात. काय कारण? ते त्याला कळलं नाही आणि हे त्याला कळलं. म्हणून प्रबोधनाची गरज आहे, ज्ञानाची गरज आहे.